अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेतली आहे आणि पेपर फुटीचे असे प्रकार रोखण्यासाठी पेपर फुटीमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती केली जाईल असं म्हटलंय। मात्र याआधी पेपर फुटीचे जे प्रकार घडले त्या खटल्यांची आत्ता अवस्था काय आहे आणि न्यायालयामध्ये या अशा पेपर फुटीतील आरोपींपैकी कितींना शिक्षा होते, आकडेवारी अतिशय नकारात्मक आहे। एका अहवालानुसार 45 पेपर फुटीच्या प्रकरणातील फक्त 2 प्रकरणांमधील आरोपींना न्यायालयात शिक्षा झाली आहे आणि इतर प्रकरणांमधले आरोपी एकतर निर्दोष सुटलेले आहेत किंवा अजूनही वर्षानुवर्ष ते खटले प्रलंबित आहेत। आणि नुकतंच म्हणजे कालच खरं तर गुरुवारी 2024 मध्ये जो नीटचा पेपर फुटला होता त्यातील एक मुख्य आरोपी असल्याचा दावा त्यावेळी बिहार पोलिसांनी करत ज्याला अटक केली होती त्या संजीव कुमार उर्फ संजू मुखिया याला सीबीआयनी निर्दोष ठरवलेला आहे 2024च्या त्या नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये। त्यामुळं या अशा पेपर फुटीच्या प्रकरणांचं काय होतं आणि खास करून 2024ला जो नीटचा पेपर फुटला होता ते प्रकरण नक्की काय होतं आणि आत्ता त्या खटल्याची काय स्थिती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। यासाठी जाणून घ्यायचं आहे कारण 2024ला जो नीटचा पेपर फुटला होता आणि त्यानंतर पेपर फुटीचं ते प्रकरण दाबण्याचा विविध स्तरांवरती प्रयत्न झाला होता। त्यामध्येच 2026ला फुटलेल्या या नीटच्या पेपर फुटीची मुळं रोवली गेली होती, बीजं रोवली गेली होती। कॅमेरामन विजय राऊतसह तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो। तर 2024च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी अक्षरशः शेवटच्या टप्प्यामध्ये होती आणि फक्त निकाल लागणं बाकी होतं आणि निकालाच्या आदल्या दिवशी असं जाहीर करण्यात आलं की नीटचा पेपर फुटलेला आहे आणि सीबीआयनी या प्रकरणामध्ये अनेकांना अटक केलेली आहे। मोठा गदारोळ झाला। मात्र दुसऱ्या दिवशी लोकसभेचा निकाल असल्यामुळं अर्थातच नीटचा पेपर फुटीचा हा मुद्दा तेवढा चर्चेला गेला नाही आणि हीच गोष्ट नीटमधले जे जबाबदार अधिकारी आहेत किंवा ज्यांच्यावरती नीटची फेरपरीक्षा घेण्याची नीटचं रिस्ट्रक्चरिंग करण्याची जबाबदारी होती अशांच्या पथ्यावरती पडली, ज्यामध्ये अर्थातच त्या खात्याचे तेव्हा देखील जे मंत्री होते धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश होता। तर नीटची ही परीक्षा 5 मे 2024ला संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आली। मात्र या परीक्षेच्या आधीच या परीक्षेचा पेपर फुटला होता आणि तो फक्त एका कुठल्या परीक्षा केंद्रावरती किंवा एका कुठल्या राज्यामध्ये फुटला होता असं नाही, तर बिहारमधील पटना, त्यानंतर झारखंडमधील हजारीबाग, राजस्थानमधील माधोपूर आणि गुजरातमधील गोध्रा अशा वेगवेगळ्या राज्यांमधल्या परीक्षा केंद्रांवरती हा परीक्षा पेपर नीटचा त्यावेळी फुटला होता। हे पुढं सीबीआयच्याच तपासामध्ये समोर आलं। सुरुवात झाली ती बिहारच्या पटण्यापासून। 5 ऑगस्टला ही नीटची परीक्षा त्यावेळी घेतली जाणार होती, मात्र 4 ऑगस्टलाच हा पेपर फुटल्याची जोरदार चर्चा त्यावेळी बिहारच्या पटण्यामधल्या सोशल मीडियावरती होती आणि एका विसल ब्लोअरनी त्यावेळी पटना पोलिसांना फोन करून याची माहिती दिली आणि त्यानंतर पटना पोलिसांनी अटक सत्र सुरू केलं आणि पटना पोलिसांनी एकूण 13 जणांना अटक केली, ज्यामध्ये 6 परीक्षार्थी देखील होते, 6 विद्यार्थी देखील होते आणि या सगळ्यांना आदल्या दिवशीच या नीटची प्रश्नपत्रिका मिळाली होती असा बिहार पोलिसांचा दावा होता। आणि या प्रश्नपत्रिकेसाठी त्यावेळी पालकांकडून
30 ते 50 लाख रुपये घेण्यात आले होते। तुम्हाला आम्ही नीटचा पेपर देतो आणि त्या बदल्यात हे पैसे घेण्यात आले होते। आणि बिहार पोलिसांनी जे अटक सत्र आरंभलं होतं त्यामध्ये त्यांचा रोख होता तो संजीव कुमार उर्फ संजू मुखिया या आरोपीकडे। कारण हा संजू मुखिया त्याआधी देखील बिहारमधल्या अनेक पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये आरोपी होता आणि त्यावेळी म्हणजे हा नीटचा पेपर फुटला त्यावेळी तो फरार होता आणि त्याच्यावरती 3 लाख रुपयांचं इनाम देखील बिहार पोलिसांनी त्यावेळी घोषित केलं होतं। मात्र संजू मुखिया पुढचे बरेच दिवस सापडला नाही। अखेर बिहारच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंगनी त्याला अटक केली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यात आला आणि CBI या प्रकरणाचा तपास करू लागलं आणि त्यानंतर CBIला असं आढळलं की बिहारबरोबरच राजस्थानच्या माधोपूरमध्ये देखील या परीक्षेच्या एकूण प्रक्रियेमध्ये गडबडी झालेली आहे। त्यानंतर गुजरातच्या गोध्रा इथल्या एका परीक्षा केंद्रावरती देखील या परीक्षेचा जो पेपर आहे तो फुटल्याचं तिथल्या म्हणजे गुजरातच्या शिक्षण विभागाला कळाल्यानंतर शिक्षण विभागाने तिथे धाड टाकली होती आणि त्यावेळी तो पेपर फुटल्याचं समोर आलं होतं आणि गुजरातमध्ये 5 जणांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर झारखंडच्या हजारीबागमध्ये देखील हा पेपर फुटला होता। झारखंडच्या हजारीबागमधल्या ओएसिस स्कूलमध्ये जे परीक्षा केंद्र होतं तर त्या परीक्षा केंद्रामध्ये ज्या ठिकाणी हे पेपर स्टोर रूममध्ये ठेवलेले होते त्या स्टोर रूमचा दरवाजा परीक्षा केंद्राच्या प्रमुखाकडून जाणीवपूर्वक खुला ठेवण्यात आला आणि तो परीक्षा केंद्राचा प्रमुख पाठीमागच्या दरवाजाने बाहेर पडला आणि त्यानंतर जो एक पंकज कुमार नावाचा तरुण आहे तो त्या स्टोर रूममध्ये गेला। त्यांनी स्टोर रूममधून ते क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका काढल्या। सीलबंद या प्रश्नपत्रिका होत्या, त्यांनी सील तोडलं, त्या प्रश्नपत्रिकांचे फोटो काढले आणि पुन्हा लायटरच्या साहाय्याने ते सील आहे तसं केलं आणि त्या प्रश्नपत्रिकांचा संच पुन्हा त्या लॉकरमध्ये ठेवून दिला आणि तो बाहेर आला। हे सगळं घडलं 5 मेच्या दिवशी म्हणजे सकाळी पेपर होणार होता आणि त्याआधी सकाळी 8 वाजता या पंकज कुमारनी स्टोर रूममध्ये शिरून अशा प्रकारे हे नीटचे पेपर नीटची प्रश्नपत्रिका चोरली होती, त्याचे फोटो काढले होते। त्यानंतर पंकज कुमारनी काढलेल्या या फोटोंच्या स्वरूपातील प्रश्नपत्रिका त्यावेळच्या हजारीबागमध्ये बसलेल्या 7 ते 8 डॉक्टरांकडे किंवा डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाठवण्यात आली ज्यांनी आधी नीटची परीक्षा दिलेली आहे, ज्यामध्ये बिहारच्या एम्समध्ये शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांचा समावेश होता। काही विद्यार्थी झारखंडमध्ये शिकत होते आणि अशा 7 ते 8 विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर म्हणजे बायोलॉजी आणि बॉटनीच्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या या प्रश्नपत्रिकांची उत्तरं लिहून काढली आणि ती झारखंड आणि बिहारमधल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यात आली आणि त्यांचं पाठांतर करून घेण्यात आलं। म्हणजे 8 वाजता हा पेपर त्या ठिकाणी चोरण्यात आला। 9:30च्या दरम्यान तो हे जे काही लिहायला बसलेले होते डॉक्टरकीचं शिक्षण घेणारे त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे 10:15 ते 11:45 पर्यंत तो लिहून विद्यार्थ्यांपर्यंत पाठवण्यात आला आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। गुजरातमध्ये जो गोध्रामध्ये प्रकार घडला होता त्या ठिकाणी एका विद्यार्थिनीच्या बॅगमध्ये जळालेली एक प्रश्नपत्रिका देखील CBIला आढळली होती आणि CBIनी त्या आधारे तपास करत पेपर फुटीचा हा प्रकार गोध्रामधला समोर आणला होता आणि त्यामुळं देशातील अनेक ठिकाणी नीटचा पेपर 2024ला फुटल्याचं समोर आलं होतं आणि त्यामुळे त्यावेळीच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यात आला होता आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात ती परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका देखील दाखल करण्यात आल्या होत्या। मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा रद्द केली नाही। यावरची सुनावणी सर्वोच्च न्यायालय पुढे ढकलत गेलं। आधी 11 जुलैला सुनावणी होती, ती पुढे 18 जुलैवरती
ढकलण्यात आली आणि दरम्यान अचानक सर्वोच्च न्यायालयाने नीटच्या त्या परीक्षेचा निकाल जो आहे तो जाहीर करण्याचे आदेश दिले आणि सुनावणी पुन्हा 22 जुलैला ठेवली. या नीटमध्ये खरंच गोंधळ झाला आहे का आणि निकाल लागू दिल्यानंतर न्यायालयाचं असं निरीक्षण आहे की 2024च्या त्या नीटच्या परीक्षेमध्ये 155 विद्यार्थ्यांना थेट स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका पोहोचलेली होती आणि ते या नीटच्या पेपर फुटेजचे लाभार्थी होते. मात्र सर्वांचीच पुन्हा परीक्षा घेण्याची गरज नाही असं न्यायालयाने म्हटलं आणि 1,500च्या आसपास विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने घेण्याचे आदेश दिले आणि नीटनी ती पुनर्परीक्षा घेतली. आणि त्याचवेळी मी मगाशी म्हटलं तसं धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फुटीचे हे प्रकार नीटपासून रोखण्यासाठी इस्रोचे जे प्रमुख आहेत के राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती. त्यामध्ये एम्समधल्या अधिकाऱ्यांचा, एम्सचे जे डायरेक्टर होते त्यांचाही समावेश होता. मात्र तरीही पेपर फुटीचा हा प्रकार थांबला नाही आणि दुसरीकडे आपण पाहतो आहोत नीटच्या त्या 2024च्या पेपर फुटी प्रकरणामध्ये जे अटक करण्यात आलेले वेगवेगळ्या राज्यांमधले एकूण 44 आरोपी होते ते अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत आणि खटला सुरू आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.